17व्या शतकातली गोष्ट आहे. एकाच रात्रीत एका बलाढ्य साम्राज्याला आव्हान मिळालं. आज आपण पाहणार आहोत इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अशाच एका धाडसी हल्ल्याची कथा. जरा विचार करा, एका बलाढ्य साम्राज्याचा सर्वात मोठा सेनापती, ज्याच्या नावाने शत्रू थरथर कापायचे, आणि त्याला एका अनपेक्षित हल्ल्याने अपमानित व्हावं लागलं. हे सगळं कसं घडलं? चला तर मग जाणून घेऊया. बरं, सगळ्यात आधी या कथेची पार्श्वभूमी समजून घेऊया. 17व्या शतकात मुघल साम्राज्य आपल्या विस्ताराच्या अगदी शिखरावर होतं आणि त्यांची नजर होती दख्खनच्या समृद्ध प्रदेशावर, म्हणजे आपल्या महाराष्ट्रावर. आणि याच महत्वाकांक्षेमुळे एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली. तर मग या ऐतिहासिक नाटकातला पहिला आणि सगळ्यात मोठा खेळाडू कोण? तर उत्तरेकडून आलेली एक अफाट शक्ती, मुघल साम्राज्य. म्हणजे बघा, त्यांच्याकडे लाखो सैनिकांची फौज होती, प्रचंड तोफखाना होता आणि अमाप संपत्ती होती. आणि ह्या अफाट शक्तीचं नेतृत्व कोण करत होता? तर शाइस्ता खान. तो काही साधासुधा सेनापती नव्हता, तर खुद्द मुघल बादशाचा जवळचा नातेवाईक होता. त्यामुळे तो जणू काही या प्रदेशात शाही सत्तेचा चेहराच बनून आला होता. पण त्याच्या या मोठ्या मनसुब्यांच्या आड एक स्थानिक शक्ती उभी होती. हो, ही शक्ती संख्येने नक्कीच लहान होती, पण आपल्या भूमीच्या रक्षणासाठी काहीही करायला तयार होती. आणि ते होते छत्रपती शिवाजी महाराज. एका बाजूला बलाढ्य साम्राज्याचा सेनापती आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या समोर उभा असलेला एक राजा, जो आपल्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. तर मग शिवाजी महाराजांनी या मोठ्या आव्हानाला तोंड कसं दिलं? त्यांनी थेट लढाईचा मार्ग नाही निवडला. त्याऐवजी त्यांनी एका अशा धाडसी प्रतिहल्ल्याची योजना आखली, जी इतिहासातल्या सर्वात धाडसी योजनांपैकी एक म्हणून ओळखली जाते. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, नाही का? एवढ्या मोठ्या, सुसज्ज आणि तटबंदी केलेल्या सैन्याला एक लहानसं सैन्य कसं काय हरू शकतं? शिवाजी महाराजांना याच प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं. आणि त्यांनी हल्ल्यासाठी एक दिवस निवडला, 5 एप्रिल 1663. लक्षात ठेवा ही तारीख, कारण ही केवळ एक तारीख नव्हती, तर अचूक नियोजनाचा आणि योग्य संधी साधण्याचा तो कळस होता. ही तारीख इतिहासात कायमची कोरली गेली. ही जी योजना होती ना, ती 3 टप्प्यांची होती. एकदम साधी, पण तितकीच प्रभावी. बघा, पहिला टप्पा, मध्यरात्रीच्या अंधारात शत्रूच्या छावणीत गुपचूप शिरायचं. दुसरा टप्पा, थेट सेनापतीच्या निवासस्थानावर हल्ला करायचा, म्हणजे नेतृत्वालाच धक्का द्यायचा. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, गोंधळ निर्माण करून तिथून सुरक्षितपणे निसटायचं. म्हणजे ही फक्त एक लष्करी योजना नव्हती, तर तो एक मोठा मानसिक धक्का होता. आणि मग तो क्षण येतो, जेव्हा ही धाडसी योजना प्रत्यक्षात उतरते. रात्रीच्या अंधारात तलवारी म्यान्यातून बाहेर येतात आणि इतिहासाचा एक थरारक अध्याय लिहिला जातो. जरा डोळ्यासमोर आणा, संपूर्ण मुघल छावणी गाढ झोपेत आहे, सगळीकडे नीरव शांतता. पण याच शांततेच्या आड एक असं वादळ आकार घेत होतं, ज्याची त्यांना किंचितही कल्पना नव्हती. आणि मग अचानक शिवाजी महाराजांचे मावळे छावणीत घुसतात. क्षणातच त्या शांततेचा भंग होतो आणि एकच कल्लोळ माजतो. ही लढाई कुठे छावणीच्या बाहेर नव्हती, तर थेट मुघल सेनापती शाइस्ता खानाच्या स्वतःच्या तंबूत पोचली होती. विचार करा, हाच या संपूर्ण हल्ल्याचा सर्वोच्च बिंदू होता. ठीक आहे, हल्ला तर झाला, पण त्याचे परिणाम काय झाले? आता आपण वळूया या घटनेच्या दूरगामी परिणामांकडे. कारण या एका रात्रीच्या घटनेने फक्त एका सेनापतीला नाही, तर संपूर्ण साम्राज्याला एक मोठा धक्का दिला होता. या हल्ल्याचा परिणाम तर तात्काळ दिसला. शाइस्ता खानासाठी इतक्या मोठ्या सार्वजनिक अपमानानंतर तिथे थांबणं जवळजवळ अशक्य झालं. त्याचा जो काही दरारा होता, जो अधिकार होता, तो सगळा एका रात्रीत धुळीस मिळाला. आणि हेच ती परिस्थिती जी फजिती ह्या शब्दाचा खरा अर्थ आपल्याला सांगते. फजिती म्हणजे काय? तर अशी अवस्था जिथे एखाद्याची प्रतिष्ठा सर्वांसमोर मातीमोल होते. शिवाजी महाराजांच्या या हल्ल्याने शाइस्ता खानाची अक्षरशः फजितीच केली होती. आणि खरं तर हेच या संपूर्ण घटनेचं सार आहे. एका धाडसी आणि विचारपूर्वक केलेल्या हल्ल्याने जमिनीवरच्या युद्धाचं चित्रच पूर्णपणे पालटून टाकलं होतं. शाइस्ता खानाची ही फजिती आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते.
इतिहासात अशी कोणती परिस्थिती असू शकते जेव्हा एक छोटासा पण अत्यंत धाडसी हल्ला संपूर्ण युद्धाची दिशा बदलण्याची ताकद ठेवतो? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.